नारायणरावांचा मुलगा अगदी सहजपणे त्यांना फसवत होता. वडिलांना खोटे सांगून त्यांचे पेन्शनचे पैसे स्वतः काढून घेऊन यायचा आणि स्वतःच्या बायकोसोबत आणि मित्रांसोबत वडिलांच्या त्याच पेन्शनच्या पैशावर दारूच्या पार्ट्या करायच्या. वडिलांच्या पेन्शनच्या पैशावर त्याने थार गाडी घेतली आणि त्याच गाडीमध्ये स्वतःच्या मित्रांना बसवून दर आठवड्याला बाहेर फिरायला जायचा आणि तिकडे सुद्धा पार्ट्याच करत बसायचा. नारायणरावांचा तो एकुलता एक मुलगा होता, म्हणून त्याच्यावर त्यांचा खूप जीव होता, खूप लाडाखोडात वाढवलेला होता. परंतु तोच मुलगा आणि त्याची बायको दोघे मिळून नारायणरावांना फसवत होते. त्यांच्या पेन्शनचे आलेले पैसे काही ना काही बहाणा सांगून गुपचूप काढून घ्यायचे आणि घरातील छोटे मोठे काम तर सोडाच, परंतु झाडू पोछा, भांडी घासणे हे सगळं काम एखाद्या नोकराप्रमाणे त्यांची सून सासऱ्यांकडून करून घेत होती आणि या सगळ्या दरम्यान त्यांना साधं 2 वेळचं जेवणसुद्धा देत नव्हती. त्यामुळे असह्य झालेले नारायणराव नेहमीच दुःखामध्ये असायचे. परंतु एक दिवस त्यांच्या मित्राने त्यांना अशी काही आयडिया सांगितली, त्यामुळे त्यांचं संपूर्ण पुढील आयुष्य तर बदलून गेलंच आणि मुलगा आणि सून देखील रस्त्यावर आले. परंतु नारायणरावांनी अशा नालायक मुलाला वठणीवर आणण्यासाठी नक्की केलं तरी काय, हे आपण खालील कथेमध्ये पाहूयात. सुनबाई, आता तरी काहीतरी खायला दे. सकाळपासून तू मला नाश्ता देखील दिला नाहीस. नारायणराव त्यांच्या सुनेला नेहाला त्यांच्या बेडरूमचा दरवाजा बाहेर उभे राहून म्हणाले. तेव्हा ती म्हणाली, तुम्हाला दिसत नाही का मी आराम करते, कारण माझी तब्येत खराब आहे. आता तुम्हाला काहीही मिळणार नाही. 4-5 वाजता चहा नाश्ता बनवेन तेव्हा देईन, तुम्ही जा आता, असे बोलून तिने बेडरूमचा दरवाजा लावून घेतला. सुनेचे बोलणे ऐकून नारायणरावांच्या डोळ्यामध्ये पाणी आले. सकाळपासून ते दुपारपर्यंत काही न खाता ते काम करत होते. त्यांनी सुनेला सांगितले, घरातील कामे आणि बाहेरची सर्व कामे केली. ते मनात म्हणाले, मी तर सुनबाईने सांगितल्याप्रमाणे झाडांना पाणी घातले, तसेच बाजारात जाऊन भाजी देखील आणली, वीज बिल भरले, पण त्याआधी आपल्या म्हाताऱ्या सासऱ्याला नाश्ता द्यावा असे तिला का वाटले नाही. ती म्हणाली होती, सर्व काम संपवा, तेव्हाच दुपारी भरपेट गरमागरम जेवण मिळेल. पण आता दुपार होऊन गेली तरी तिने मला काहीच खायला दिले नाही. ते भुकेने व्याकुळ झाले होते. नाईलाजाने ते बाहेर गेले आणि अंगणातल्या ओट्यावर जाऊन बसले. गावाकडचे राहते घर विकून त्यांनी इथे शहरात एक छान असे घर विकत घेतले होते. पण जेव्हापासून ते त्यांचे गाव सोडून शहरात मुलाकडे आले होते, त्यांना कधीच या घरात आपलेपणा मिळाला नाही. किती आनंदाने ते गाव सोडून शहरात आले होते. त्यांना वाटले की आता मुलगा आणि सुनेबरोबर आनंदाने राहू. त्यांचा मुलगा उच्च शिक्षित झाला, त्यामुळे माझ्या मुलाने माझ्या कष्टाचे चीज केले, असे ते त्यांच्या सर्व मित्रांना सांगायचे आणि हे सांगताना त्यांची छाती गर्वाने फुगायची. पण त्यांना आज हे दिवस पाहावे लागतील याचा त्यांनी कधी विचारही केला नव्हता. भुकेमुळे त्यांचा जीव जायची वेळ आली होती, पण ते करणार तरी काय होते. त्यांच्याकडे बाहेरचे काही आणून खाण्यासाठी पैसेही नव्हते. तेवढ्यात त्यांना घरासमोर जाणारी पूनम दिसली, जी त्यांच्या शेजारी राहत होती. तिला पाहून ते पटकन उठले आणि तिच्याकडे गेले. तेव्हा नारायणरावांना पाहून ती म्हणाली, काका, तुम्ही एवढ्या उन्हामध्ये इथे गेटजवळ का उभे आहात? तेव्हा नारायणराव काहीच बोलले नाही. तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आले. पाणी पाहून तिला समजले. ती म्हणाली, काका, तुम्ही आता वर या बरं, आधी तुम्हाला पाणी हवंय का? तेव्हा नारायणराव म्हणाले, बाळा, पाणी नको, मला काहीतरी खायला देशील का? असे बोलताना त्यांनी आपली मान खाली घातली. त्यांचे डोळे पाण्याने भरलेले. पूनम पटकन किचनमध्ये गेली आणि एका ताटामध्ये चपाती आणि भाजी घेऊन आली आणि म्हणाली, काका, इथे बसा आणि जेवून घ्या. जसे पूनमने जेवणाचे ताट त्यांच्यासमोर ठेवले, भुकेने व्याकुळ झालेले नारायणराव काहीही विचार न करता आदाशासारखे जेवू लागले. सकाळपासून उपाशी असलेले नारायणराव आता कुठे तृप्त झाले होते. तेव्हा ते पूनमसमोर हात जोडून म्हणाले, बाळा, तुझे खूप खूप आभार. तेव्हा पूनम म्हणाली, अहो काका, तुम्ही मला माझ्या वडिलांसमान आहात.
हे पहा, जेव्हा कधी तुम्हाला भूक लागेल तेव्हा इथे हक्काने येत जा. आणि तुमच्यासोबत असताना माझा सोनू देखील किती खुश असतो ना. नारायणराव विचार करत म्हणाले, पूनम बाळा, काल तू म्हणाली होतीस ना, तुझ्या रोपवाटिकेत एक बागकाम करणारा माणूस हवा आहे. तेव्हा पूनम म्हणाली, हो, मग मलाच तुमच्या रोपवाटिकेत कामाला घेशील का? मी करेन तिथे काम. पूनम म्हणाली, अहो काका, तुम्हाला कामाची काय गरज आहे? नारायणराव म्हणाले, मी तुझ्या रोपवाटिकेत काम करेन, त्या बदल्यात तुम्हाला जेवण देत जा. पूनम म्हणाली, अहो काका, त्यासाठी तुम्हाला काम करण्याची काही गरज आहे का? मी रोज देईल तुम्हाला जेवण. नारायणराव म्हणाले, नको बाळा, मला असे फुकटचे अन्न माझ्या घशाखाली उतरणार नाही. तेव्हा ती म्हणाली, ठीक आहे, या तुम्ही उद्यापासून. नारायणराव म्हणाले, पण याबद्दल तू माझ्या मुलाला आणि सुनेला काहीही बोलू नकोस, नाहीतर माहिती नाही ना ते माझ्यासोबत काय करतील. पूनम म्हणाली, काका ठीक आहे, काही काळजी करू नका. त्यानंतर आता दररोज नारायणराव सकाळी सुनेला न माहीत होऊन देता घराबाहेर पडायचे आणि पूनमच्या रोपवाटिकेत काम करून मग घरी परत यायचे. पूनम आता दररोज येताना तिच्यासोबत नारायणराव यांचाही जेवणाचा डब्बा न चुकता आणायची. असेच एके दिवशी नारायणराव हातात झाडू घेऊन पूनमच्या बागेबाहेर एका माणसासोबत बोलत उभे होते. तेव्हा त्यांच्या धाकट्या मुलाने विनयने पाहिलं आणि तो त्यांच्या बाबांकडे गेला. वडिलांच्या हातात झाडू पाहून त्याला खूप मोठा धक्का बसला आणि विश्वास बसत नव्हता की त्याचे वडील नोकराप्रमाणे इथे काम करत आहे. तो म्हणाला, बाबा, तुम्ही इथे कसे? मुलाला समोर पाहून त्यांच्या हातातील झाडू सुटून खाली पडला आणि त्यांचे डोळे पाणावले. बाबांच्या डोळ्यातले पाणी पाहून विनायकने बाबांना मिठी मारली आणि म्हणाला, बाबा, तुमची अशी अवस्था कशी झाली? मुलाच्या तोंडून हे ऐकून नारायणराव लहान मुलाप्रमाणे रडायला लागले. तेव्हा विनायक म्हणाला, बाबा, मी तुम्हाला नेहमी विचारत होतो, तेव्हा तुम्ही बोलत होता की वहिनी तुमची खूप काळजी घेते, पण मला तर तुमची ही अवस्था पाहून असे काहीच वाटत नाही. तो पुढे म्हणाला, वहिनीने भांडण करून आम्हाला घराबाहेर काढलं आणि आता तुम्हालाही त्रास देत आहे का? बाबा, तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत चला. मला वहिनीला याबद्दल जाब विचारायचा आहे. विनायक त्याच्या बाबांना घेऊन वहिनीकडे गेला. तेव्हा त्याची वहिनी हॉलमध्ये आरामात टीव्ही पाहत पिझ्झा खात बसली होती. विनायकला समोर पाहून ती गोंधळली आणि म्हणाली, अहो भाऊजी, तुम्ही केव्हा आलात? आणि आज असे अचानक न सांगता कसे आलात? विनायक म्हणाला, वहिनी, मी माझ्या बाबांना भेटायला न सांगता येऊ शकत नाही का? आधी मला हे सांगा, बाबांची अशी अवस्था कशी झाली? अहो वहिनी, बाबा भाकरीच्या तुकड्यासाठी बाहेर काम करत आहे आणि तुम्ही इथे आरामात बसून पिझ्झा खात आहात. मला सांगा, दादा कुठे आहे? त्याच्या वडिलांची अवस्था, त्यांना होणारा त्रास दिसत नाही का त्याला? नेहा म्हणाली, भाऊजी, माझ्याच घरी येऊन मलाच भाषण देण्याची काही गरज नाही. जर तुम्हाला बाबांची एवढी काळजी आहे तर त्यांना तुमच्याकडे घेऊन का जात नाहीत? जर वाटणी बरोबरीने घेता तर आम्ही एकट्याने हा भार का उचलायचा? आम्ही तुमच्या बापाला का सांभाळायचे? विनायक म्हणाला, खबरदार वहिनी, माझ्या बाबांना भार वगैरे बोललात तर. त्यांच्या मोठ्या मुलाला वडिलांना होणारा त्रास दिसत नसेल तर त्यांचा धाकटा मुलगा अजून जिवंत आहे. नेहा म्हणाली, अरे वा, तुम्हाला बायको सांभाळायची अक्कल नाही आणि तुम्ही वडिलांना सांभाळणार. आल्या पावली परत जा. तेव्हा नारायणराव म्हणाले, विनायक बाळा, तू जा इथून, मला आणखी वाद नको आहे. मी उद्या किंवा परवा तुझ्याकडे येईन. विनायक बाबांकडे पाहून निघून गेला आणि नारायणराव त्यांच्या खोलीत गेले. पण त्यांना ना मोठ्या मुलावर भार होऊन जगायचे होते ना धाकट्या मुलावर. त्यांना मागचे दिवस आठवू लागले की एकदा त्यांची मोठी सून सोहमला म्हणाली होती की आता दिवाळी जवळ आली आहे, तेव्हा माझ्यासाठी एक सुंदर सोन्याचा हार बनवा आणि मला काही पैसेही द्या. मला माझ्या माहेरच्या माणसांसाठी काही भेटवस्तू घ्यायच्या आहेत. तेव्हा सोहम म्हणाला, तुझे डोके तर ठिकाण्यावर आहे ना? तुला सोन्याचा हार घेऊन तुझ्या माहेरच्या माणसांना दिवाळीला भेटवस्तू देण्यासाठी एवढे पैसे कुठून आणू, सांग मला. तुझ्या माहेराहून कोणती भेटवस्तू येते का कधी? नाही ना. तूच त्यांना नेहमी काही ना काही देण्याचे बोलत असतेस. तुला बोलायला काही पैसे पडतात का? माझ्याकडे तर तेवढे पैसे नाहीत आणि ना मला कोणती लॉटरी लागली आहे.
तेव्हा नेहा म्हणाली, अरे मीच तर विसरले की अहो आपल्या घरामध्ये चालती फिरती लॉटरी आहे की तुम्ही एकाचे नेहमी पैसे नाहीत म्हणून रडत असता. तेव्हा सोहम म्हणाला, तुला काय बोलायचं आहे ते स्पष्ट बोल. तेव्हा ती म्हणाली, आधी सांगा, जर मी तुम्हाला ही आयडिया सांगितली तर तुम्ही मला सोन्याचा हार घेऊन देणार ना? सोहम म्हणाला, तुझी आयडिया आवडली तर हो, घेऊन देईल. आता सांग. तेव्हा नेहा म्हणाली, तुमचे बाबा तर आपल्यासोबत राहतात, तर मग आपण असे करूयात, त्यांच्याकडे जाऊन आपली परिस्थिती सांगूया. झालेच तर थोडेसे रडण्याचे नाटकही करूया. मग बघा तुम्ही ती आपली अवस्था पाहून आपल्याला नक्की मदत करतील. लगेच तुम्हाला कपाटातील चेकवर सही करून देतील. नाही ते बघाच, आणि आपण त्यांच्यासोबत का राहतोय हे तुम्हाला वेगळं सांगण्याची काहीही गरज नाही. बाबा आपल्याला सोडून दुसरीकडे कुठे जाणार नाही, कारण भाऊजींची अशी परिस्थिती नाही की ते बाबांना त्यांच्यासोबत ठेवून घेतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पैशांचा हिशोब ठेवायला आता तुमची आई जिवंत नाही. काय म्हणता, बरोबर बोलत आहे ना मी? तेव्हा बाबांचे सर्व पैसे आपलेच आहेत आणि ते त्यांच्याकडून कसे काढायचे हे आता मला चांगले समजले आहे. तेव्हा सोम हसत म्हणाला, वा, काय हुशार आहे माझी बायको. नेहा, मानले तुला, काय डोके आहे तुझे. आता आपण तू म्हणते तसेच करूया. मग काय, दुसऱ्या दिवशी सोहम त्याच्या बाबांकडे गेला आणि म्हणाला, बाबा, यशला दुसऱ्या शाळेमध्ये घालायचे आहे, कारण त्याच्या या शाळेमध्ये त्याला व्यवस्थित शिकवत नाही. पण मला समजत नाही की त्याच्या ॲडमिशनचे कसे करू. तेव्हा नारायणराव म्हणाले, सोहम, काय प्रॉब्लेम आहे का? असे विचारताच सोहमने त्याच्या खूप साऱ्या पैशांच्या अडचणी बाबांना सांगितल्या आणि म्हणाला, बाबा, चांगल्या शाळेत ॲडमिशन करायचे तर त्याच्यासाठी कमीत कमी 1,00,000 रुपये तरी लागतील. मला तर कधीकधी असे वाटते की त्याला सरळ आपल्या त्या सरकारी शाळेत घालावे. तेव्हा नारायणराव म्हणाले, वेडा झालास का? मग सुरुवातीला सरकारी शाळेतच घालायचे ना. त्या सरकारी शाळाही चांगल्याच असतात. सध्या तो इंग्लिश मिडियममध्ये शिकतो आणि तू घाल त्याला मराठी शाळेत. आता त्या सरकारी शाळा तरी घेतील का त्याला? मधूनच त्यांच्या शाळेत. अरे, आशाने माझा नातू अभ्यासात मागे राहणार नाही का? ते काही नाही, मी तुला पैसे देईल आणि मग तू त्याचे ॲडमिशन कुठल्या चांगल्या शाळेत करायचे ते बघ. नारायणरावांनी कपाट उघडून चेकबुक बाहेर काढले आणि चेकवर सही करून चेक मुलाच्या हातात दिला. सोहम चेककडे बघत आनंदात निघून गेला. नारायणराव रिटायर्ड सरकारी अधिकारी होते आणि आपल्या मुलाबरोबर आणि सुनेबरोबर त्यांच्या घरात राहत होते. त्यांच्या पत्नीचे निधन होऊन 1 वर्ष झाले होते. त्यामुळे त्यांना खूप एकटं वाटायचं. ते सतत त्यांच्या खोलीत एकांतात बसायचे. कधी रामायण वाचायचे, कधी TV पाहायचे, तर कधी देवाचा जप करायचे. नारायणरावांना 3,000 रुपये पेन्शन मिळत होती. नारायणरावांना 30,000 रुपये पेन्शन मिळत होती. त्यातून ते 10,000 रुपये दर महिना घर खर्चासाठी आपल्या मुलाला द्यायचे आणि उरलेले 10,000 रुपये धाकल्या मुलाला द्यायचे. कारण तो एका खाजगी कंपनीत काम करत होता आणि त्याला 2 मुली होत्या. मुली लहान असतानाच विनायकची बायको एका पुरुषासोबत घर सोडून निघून गेली होती. त्यामुळे तो बिचारा एकटा नोकरी करून त्याच्या दोन्ही मुलींना सांभाळायचा. रिटायर्ड झाल्यावर मिळालेल्या पैशातून त्यांनी आपल्या धाकट्या मुलालाही एक छोटंसं घर घेऊन दिलं होतं. विनायकची बायको निघून गेल्यावर नारायणराव त्याला म्हणाले, तुझ्या मुली लहान आहेत, तू इकडे सोहमकडे काही दिवस राहायला ये. तेव्हा नेहा नारायणरावांना म्हणाली की तुमची धाकटी सून पळून गेली म्हणून मी का बरं तिच्या मुलींचा सांभाळ करू. तुमचा मुलगा आणि त्याच्या त्या मुली त्यांचं ते बघून घेतील. बाबा, उगाच माझ्या डोक्याला त्रास देऊ नका, नाहीतर मी माझ्या माहेरी निघून जाईल. मग बसा तुमची दोन्ही मुलं आणि नातवंड सांभाळत. मग काय, विनायकने आई होऊन मुलींचा सांभाळ केला आणि आजही तो त्यांना सांभाळत होता. विनायक आपल्या वडिलांना नेहमी त्यांच्यासोबत त्याच्या घरी राहायला चल म्हणून हट्ट करायचा. पण बाबांना विनायकला त्रास द्यायचा नव्हता आणि नाही त्यांना त्याचा खर्च वाढवायचा होता. इकडे सोहमला चांगली नोकरी असूनही तो घरात 1 रुपया देखील खर्च करत नव्हता. नारायणरावांना मिळणाऱ्या पेन्शनच्या पैशातून ते सर्व घर खर्च करायचे. एके दिवशी नारायणराव नेहाला म्हणाले, सुनबाई, माझ्यासाठी रोज 4 बदाम भिजवत घालत जा. असे म्हणतात की या वयात बदाम खाल्लेले चांगले असते. तेव्हा नेहा हसत म्हणाली,
अहो बाबा, आम्ही काय पण आमचा मुलगाही बदाम खात नाही आणि तुम्ही खाणार का बदाम? किती महाग असतात ठाऊक आहे का तुम्हाला? तरी पण ठीक आहे, जर तुमची बदाम खाण्याची इच्छा आहे तर मी त्यांना सांगेन की बदाम घेऊन या. तसे तर त्यांचा खिसा नेहमी रिकामा असतो. मला किंवा माझ्या मुलाला जरी काही खावेसे वाटले तरी त्यांनी आणले नसते. पण तुमच्यासाठी ते नक्की काही करून बदाम नक्की घेऊन येतील. दुसऱ्या दिवशी सकाळी सोम ऑफिसला जाताना म्हणाला, बाबा तुम्हाला बदाम हवे आहेत का? मी ऑनलाईन मागवतो पार्सल. आले तर मग तुम्ही त्याचे पैसे द्या. माझ्याकडे पैसे नाहीत आणि जर इथून आणायचे असतील तर मग आता लगेच पैसे द्या. संध्याकाळी येताना घेऊन येतो. सोहमचे बोलणे ऐकून नारायणराव खूप दुःखी झाले. ते म्हणाले की घरातील सगळा खर्च मी करतो, पण तरी सोहमकडे पैसे नसतात. मग काय, त्यांनी गुपचूप त्याच्या हातामध्ये 500च्या 2 नोटा दिल्या. नारायणरावांना सोहमची एक गोष्ट खटकत होती. ती म्हणजे तो स्वतःच्या वरवरच्या खर्चासाठी सुद्धा त्यांच्याकडेच हात पसरायचा आणि जेव्हा ते त्याला आपल्या गरजेचे काही सामान आणण्यासाठी सांगायचे तेव्हासुद्धा तो त्यांच्याकडे पैसे मागायचा. त्यामुळे त्या दोघा नवरा बायकोला जरूर नारायणरावांकडून पैसे उकळण्याची सवय झाली होती आणि यामुळे ते दोघेही खूप खुश असायचे. नारायणराव एके दिवशी त्यांच्या मित्राबरोबर म्हणजेच प्रकाशरावांसोबत फोनवर बोलत होते. ते सांगत होते की माझा मुलगा चांगला कमावत असूनही मी माझ्या पेन्शनच्या पैशातून सर्व घरखर्च करतो. पण तरीही मुलगा आणि सून खूप लोभी आहेत. काही कारण सांगून माझ्याकडून पैसे काढून घेतात. पण मी तरी काय करू शकतो? जर पैसे दिले नाही तर मला जेवण मिळणार नाही. अखेर मला त्यांच्याकडे राहायचं आहे. त्यामुळे मी सर्व काही सहन करतो. तेव्हा त्यांचा मित्र म्हणाला, अरे नारायण, अशी मुलांची सवय कधीच जात नाही. त्यांना तुझ्याकडून पैसे मिळतात म्हणूनच तर ते तुला सांभाळतात. विचार कर, तुझ्याकडे पेन्शन आहे तरी ते तुझ्याशी एवढे वाईट वागतात. जर तुला पेन्शन नसती तर त्यांनी तुझ्याकडे ढुंकूनही पाहिले नसते. त्यांना तू बाप आहेस म्हणून तुझी काळजी वाटत नाही, तर स्वतःच्या स्वार्थासाठी ते तुझ्यासोबत राहत आहेत. तू पाहशील एक ना एक दिवस ते तुला कंगाल करून सोडतील. त्यामुळे आता ह्या वयात सुखाने राहावे असे वाटत असेल ना, तर आता स्वतःसाठी काहीतरी निर्णय घे. नारायण फक्त आपल्या मित्राचे बोलणे ऐकून शांतपणे ऐकत होते. नंतर ते बोलू लागले. असे सांगून नारायणरावांनी फोन ठेवला. एके दिवशी नारायणरावांचा चष्मा तुटला म्हणून ते सोहमला म्हणाले, सोहम माझा चष्मा बनवून आणतोस का? चष्म्याशिवाय मला काहीच व्यवस्थित दिसत नाही. तेव्हा सोहम म्हणाला, बाबा आज तर मला काही वेळ नाही. तेव्हा नेहाने सोहमला आवाज देऊन बेडरूममध्ये बोलवले. ती म्हणाली, अरे तुझ्या लक्षात नाही का, आज आपल्याला आयफोन घेण्यासाठी जायचं आहे. बाबा म्हणत आहेत तर तो बाबांचा चष्मा घे. चष्मा बनवायच्या नावाखाली आपल्याला बाबांकडून 2-4 पैसे जास्त घेता येतील आणि तेच पैसे आपल्याला कुठेतरी वापरता येतील. बायको असे बोलताच तो त्याच्या वडिलांकडे गेला आणि म्हणाला, बाबा मला वेळ मिळो न मिळो किंवा मिळाला तर तुम्हाला चष्म्याशिवाय दिसत नाही म्हणत आहात तर मी तुमच्यासाठी नक्कीच वेळ काढेल आणि तुमचा चष्मा आधी बनवायला टाकेल. असे म्हणत तो बाबांचा चष्मा घेऊन गेला. मुलाचे वागणे पाहून ते दंग झाले की आता तर तो ती वेळ नाही म्हणून नकार देत होता आणि त्याच्या बायकोने सांगितले की लगेच हो म्हणाला. संध्याकाळी जेव्हा सोमने चष्मा बनवून आणला तेव्हा चष्म्यासोबत त्याने 1000 रुपयांचे बिलसुद्धा बाबांना दिले आणि म्हणाला, बाबा माझ्याकडे पैसे नव्हते त्यामुळे हे बिल माझ्या मित्राच्या पैशातून दिले आहे. त्याला पैसे द्यावे लागतील. मुलगा खोटे बोलतो हे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. त्याचा खोटेरडेपणा पाहून बाबांना खूप दुःख झाले. पण तरीही ते त्याला काहीच बोलले नाही आणि गुपचूप 1000 रुपयांचा चेक सोमच्या हातात दिला आणि ते खोलीत निघून गेले. आपल्या खोलीमध्ये येऊन पत्नीच्या फोटोसमोर बसले. ते म्हणाले, पाहत आहेस ना यशोदा, आपल्याच बापाबरोबर मुलगा कसा धोका करत आहे. तू काय गेलीस आणि घरातले मला वेड्यात काढायला लागले आहेत. माझी फसवणूक करतात. हे मला समजत नाही का? पण आता सांग मी याला कसा माफ करू? असे बोलून नारायणराव उदास होऊन बसले होते. तेव्हा त्यांचा नातू यश त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, आजोबा हा बघा नवीन आयफोन आत्ताच पप्पा घेऊन आले आहेत. चांगला आहे ना? माझ्या पप्पांकडे खूप पैसे आहेत. मम्मी जे काही मागवते ते लगेच मम्मीला आणून देतात. नारायणराव म्हणाले, सकाळी तर तुझे पप्पा म्हणत होते की त्यांच्याकडे पैसे नाहीत. तेव्हा यश म्हणाला, म्हणजे पप्पा खोटे बोलतात का? कारण परवाच ते मम्मीला म्हणत होते की तू काही काळजी करू नको,
आपल्याकडे भरपूर पैसे आहेत. नातवाचे बोलणे ऐकून नारायणराव दंग झाले आणि मग ते मोबाईल फोन घेऊन उलटसुलट करून पाहू लागले. अचानक त्यांची नजर त्या मोबाईलच्या बॉक्सवर असलेल्या किमतीवर पडली आणि त्यांचे डोळे विस्फारले. मोबाईलची किंमत 1,00,000 रुपये होती. त्या बॉक्सखाली चष्म्याची बिलाची पावतीसुद्धा होती. नारायणरावांनी त्या पावतीवर असलेली किंमत पाहिली तर त्यावर 500 रुपये लिहिले होते. हे पाहून त्यांना खूप वाईट वाटले. स्वतःच्या घरामध्ये त्यांचा स्वतःचा मुलगा त्यांना लुटत होता. ती 1,000 रुपयाच्या चष्म्याला सोमने 10,000 रुपये सांगितले होते. म्हणजेच बाकीचे पैसे त्याने मारले. नारायणराव खूप दुःखी झाले. काही वेळाने त्यांनी आपल्या मित्राला प्रकाशला फोन लावला आणि घडलेली सर्व हकीकत सांगितली. तेव्हा प्रकाशराव म्हणाले, नारायण, तुझा मुलगा त्याच्या स्वतःच्या खर्चासाठी सुद्धा तुझा वापर करत आहे. आणि अरे, एवढ्या महागातला फोन घेण्याची काय गरज होती? हे बघ नारायण, त्याने त्याच्या मुलाची शाळा वगैरे काही बदललेली नाही. तू दिलेल्या चेकमधून त्याने हा मोबाईल घेतला आहे. नारायणराव म्हणाले, एवढी मोठी फसवणूक? ते पुढे म्हणाले, मला समजत नाही, मी एवढे पैसे देतो तरीसुद्धा हा मुलगा मला का फसवत आहे? अरे, जर मी मरून देखील गेलो तरीसुद्धा माझा पैसा याच लोकांना मिळणार आहे. मी हे पैसे घेऊन वर जाणार आहे का? रिटायर्ड होऊनही माझ्याच पेन्शनवर घर चालते. मग सोम त्याचे पैसे काय करतो? तो जो काही कमावतो त्यातून तर स्वतःचा खर्चही करत नाही. घर खर्चाला मी माझ्या पेन्शनचे पैसे देतो. तरीसुद्धा हा माझी फसवणूक का करत आहे? प्रकाशराव म्हणाले, नारायण, आजकाल जर मुलगा चांगला नसेल तर प्रत्येक म्हाताऱ्या आईवडिलांवर अशीच वेळ येते. फक्त आईवडिलांना मिळणाऱ्या पेन्शनचे पैसे पाहून ते त्यांच्या जवळ राहतात आणि वृद्ध आईवडील थकलेल्या कारणामुळे त्यांना कोणतीच कामे होत नाही. मग आपण काय विचार करतो? जर आपण मुलांना पेन्शनचे पैसे दिले नाहीत तर मग जेवणाचे हाल झालेच समजा. म्हणून नाईलाजाने मुलांच्या इच्छेप्रमाणे स्वतःचे मन मारून राहावे लागते. काही दिवसांनी नारायणरावांच्या डोळ्याचा त्रास वाढत चालला होता. त्यांना दिवसासुद्धा स्पष्ट दिसत नव्हते. तेव्हा एके दिवशी ते त्यांच्या मुलाला म्हणाले, सोहम, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे. तेव्हा सोहम म्हणाला, नाही बाबा, माझ्याकडे अजिबात वेळ नाही. मी जेव्हा ऑफिसवरून परत येईल तेव्हा आपण बोलू. नारायणराव विचार करायला लागले, जेव्हा याला पैसे हवे असतात तेव्हा त्याला बरोबर वेळ मिळतो आणि आज याला माझे बोलणे ऐकून घेण्यासाठी सुद्धा वेळ नाही. तेव्हा ते त्यांच्या सुनेला म्हणाले, नेहा बेटा, आज तू मला डॉक्टरांकडे घेऊन जाशील. मला काही व्यवस्थित दिसत नाही. असे वाटते की आता डोळ्यांचे ऑपरेशन करावे लागेल की काय? तेव्हा नेहा म्हणाली, अरे बापरे, डोळ्यांचे ऑपरेशन? यासाठी तर खूप खर्च येईल. जर सर्व पैसे तुमच्यावर खर्च झाले तर मग घर खर्च कसा चालवायचा? आणि बाबा, तुम्हाला तर असे कुठे ऑफिसमध्ये जायचे आहे का? की तुम्ही तर घरीच असता. तुम्ही कोणते कामही करत नाही. मग तुमच्यासाठी एवढा खर्च कशासाठी करायचा? एवढे बोलून नेहा तिथून निघून गेली. जेव्हा सोहमला ही गोष्ट समजले तेव्हा तो म्हणाला, बाबा, तुम्ही हे मला आधी का नाही सांगितले की तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही म्हणून? चला, मी तुम्हाला डोळ्यांच्या डॉक्टरांकडे घेऊन जातो. ते दोघी डॉक्टरांकडे जातात. तेव्हा नारायणरावांना डॉक्टरांनी डोळ्याचे ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले. दोघेही घरी आले तेव्हा मुलाने हे सांगून वडिलांकडून सर्व कागदपत्रांवर सही घेतली की डोळ्याचे ऑपरेशन झाल्यावर तुम्हाला सारखे सह्या करायला जमणार नाही. त्यामुळे आधीच तुम्ही चेकवर सह्या करून ठेवा. 2 दिवसानंतर नारायणरावांच्या डोळ्याचे ऑपरेशन होते. ऑपरेशनच्या दिवशी सकाळी नारायणराव तयार होत होते तेव्हा त्यांचा मुलगा आला आणि म्हणाला, बाबा, आत्ताच मला डॉक्टरांचा फोन आला होता की त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ते 15 दिवस तरी हॉस्पिटलमध्ये येणार नाहीत. मग आता 15 दिवस तरी तुम्हाला थांबावे लागेल ऑपरेशनसाठी. पण आता नारायणरावांची तब्येत दिवसेंदिवस खराब होत चालली होती. का कोणास ठाऊक, पण त्यांना खायला दिलेले जायचे नाही. कोणी त्यांना औषध विचारायचे तेव्हा नारायणरावांनी रोपवाटिकेत काम करून आपले पोट भरायचे. पण आज जेव्हा धाकट्या मुलाने त्यांना अशा अवस्थेत पाहिले तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो त्याच्या वहिनीला जाब विचारायला आला होता, पण तिने त्याचा अपमान करून त्याला परत पाठवले. नारायणराव पार्कमध्ये गेले आणि त्यांनी पुन्हा आपल्या मित्राला फोन लावला आणि घडलेली हकीकत सांगितली. तेव्हा प्रकाशराव म्हणाले, नारायण, तू वेळीच सावध हो. असे होऊ नये. पण समजा उद्या तुला कोणता आजार झाला तर मग तेव्हा तू काय करशील? तुला वाटतं का तुझा मुलगा तुझ्या दवाखान्याचा, औषधांचा खर्च करेल? त्यामुळे आज घरात सगळं सांगून टाक. तुमचा संसार आहे, तुम्ही तुमचं बघा.
नारायणराव आपल्या मित्राला म्हणाले, तू एवढा स्पष्ट वक्ता कसा आहेस? तेव्हा प्रकाशराव उसासा टाकत म्हणाले, मित्रा, कारण मी हे सर्व भोगले आहे. फक्त एवढं नाही की तू माझ्यासमोर तुझे मन मोकळे केले आणि मी नाही. अरे माझा मुलगा तर माझ्यासोबत पेन्शन घ्यायला बँकेत यायचा. पेन्शनचे पैसे घेतले की त्यातील फक्त 500 रुपयांची एक नोट हातात ठेवायचा आणि म्हणायचा, तुम्हाला कशाला लागतात तेवढे पैसे? मी तर त्याला म्हणत होतो, तर अरे कधीतरी माझी मुलगी येते मला भेटायला, तेव्हा तिला तशीच रिकाम्या हाताने सासरी कशी पाठवायची? एखादी साडी किंवा मुलाच्या हातात खायला तरी पैसे द्यावे लागतील ना? असे बोलल्यावर म्हणायचा की तिला काय भीक लागली आहे का? काही गरज नाही तिला साडी वगैरे घेण्याची. इथे आम्ही तुम्हाला सांभाळायचे आणि तुम्हाला कायमच तिची ओढ लागलेली असते. तेव्हा त्याचे बोलणे माझ्या मनाला खूप लागले होते. पण त्यानंतर सून देखील वेळेवर जेवण देत नव्हती. जेवणासाठी मला वाट पाहावी लागत होती. मी जेवण मागितले की शिळं अन्न द्यायची. तेव्हा मी स्वतःला खूप लाचार आणि मजबूर समजत होतो. नारायणराव म्हणाले, म्हणजे माझ्यासारखीच तुझीही अवस्था होती? मग पुढे काय झालं? ते म्हणाले, मी तुझ्यासारखा रडत बसलो नाही. मी मला होणारा त्रास सहन केला नाही. कारण मित्रा, त्रास देणाऱ्यांपेक्षा त्रास सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो. तो मित्र, तुला सांगू का, आता या कलियुगात आईवडिलांप्रमाणे प्रेमाने सांभाळून घेणारा मुलगा आणि सून नशीबवाल्यांनाच मिळतात. तुझे आणि माझे नशीब सारखेच आहे आणि त्यातील आपली मुले 100% दोषी आहेत. कारण काल परवा आलेल्या मुलीच्या भरोश्यावर तो आईवडिलांना सोडून आणि ऑफिसला जातो. ऑफिसवरून आल्यानंतर तो आईवडिलांना विचारतसुद्धा नाही, पण प्रत्येक गोष्टीमध्ये बायकोच्या होला हो मिळवतो. त्याला किती चांगले सांगितले तरी बायकोचे बोलणे खरे वाटायचे आणि मी या सर्व गोष्टींना त्रासलो होतो. तेव्हा नारायणराव म्हणाले, मग तू काय केलेस? म्हणजे यावर काय उपाय शोधला आहेस? ते म्हणाले, मी यावर एकमात्र उपाय शोधला. मी सरळ माझ्या मुलाला सांगून टाकले की मला आता तुमच्यासोबत राहायचे नाही. मी वृद्धाश्रमात राहायला जाणार. तेव्हा मला त्यांनी खूप अडवले. माझी माफी मागितली. अरे माफी तर तो मागणारच होता, कारण प्रश्न तर त्याला यापुढे न मिळणाऱ्या पेन्शनच्या पैशांचा होता. पण तेव्हा मी मागे वळून पाहिले नाही. मित्रा, आजच्या काळामध्ये वृद्धाश्रम ही एक गरज झाली आहे. ज्याची मुले बाहेर देशामध्ये नोकरी करतात, मग तेव्हा म्हातारे आईवडील एकटे राहतात इकडे, आणि तेव्हा या वयात स्वयंवयस्कर आपले सोबती असतात. खास करून एक विधवा आणि आपल्यासारखे विधूर, ज्यांना वृद्धाश्रमात जाऊन समवयस्कर मित्रांना भेटून आपली सुखदुःख वाटून घेता येतात. मग आपल्याच मुलांकडून होणारा त्रास करून त्यांच्याकडून आपली फसवणूक करून घेण्यापेक्षा वृद्धाश्रम हा उत्तम पर्याय आहे. नारायणराव म्हणाले, प्रकाश, आज तू माझे डोळे उघडले. मी उगाचच मुलाजवळ राहून खाण्यापिण्याची आबाळ करून घेत होतो. माझ्याच पैशातून त्यांच्या इच्छासुद्धा पूर्ण करत होतो आणि माझी फसवणूक होते हे मला ठाऊक असूनसुद्धा मी त्यांच्याशी काहीही बोलू शकत नव्हतो. आणि एवढे असूनही मला त्या घरात मान सन्मान प्रेम अजिबात मिळत नव्हते. त्यामुळे आता मलाही हे घर सोडून देणे उत्तम वाटते. नारायणरावांनी फोन ठेवला आणि ते एक महत्त्वाच्या कामासाठी गेले. काही वेळाने ते त्यांच्या घरी पोचले आणि आपल्या खोलीत गेले आणि आपली बॅग पॅक करायला लागले. तेव्हा नेहा आली आणि म्हणाली, बाबा तुम्ही कुठे चालला आहात? हे बघा, आज 6 तारीख आहे आणि अजूनही मला तुमच्या मुलाने घर खर्चासाठी पैसे दिलेले नाहीत. तुमच्याजवळ जर 5-10 हजार रुपये असतील तर मला द्या. दूधवाला, पेपरवाला, इस्त्रीवाला आणि कामवाली या सर्वांना मला पैसे द्यायचेत. दूध नाही आले तर मग तुम्ही चहा कसा पिणार आहात? तेव्हा नारायणराव म्हणाले, सुनबाई, मी चहा प्यायचा सोडून दिला आहे आणि तुझा नवरा जेव्हा ऑफिसमधून येईल तेव्हा त्याच्याकडून पैसे घे. आता माझ्याकडे पैसे नाहीत. एवढे बोलून ते त्यांचे सामान भरायला लागले. सून म्हणाली, पण तुम्ही तुमचे सामान बांधून कुठे जात आहात? तेव्हा नारायणराव म्हणाले, आता माझे या घरामध्ये मन लागत नाही, त्यामुळे मी माझ्या राहण्याची व्यवस्था दुसरीकडे केली. आणि हो, आता मी इथे राहणार नाही. त्यामुळे हे घर मी एका व्यक्तीला विकले आहे. त्यामुळे तुम्ही आता स्वतःसाठी दुसरे घर शोधायला लागा. तुमच्याकडे 2 महिने वेळ आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही स्वतःसाठी दुसरे घर शोधा, कारण त्यानंतर हे घर खरेदी केलेला माणूस इथे राहायला येणार आहे. नेहा म्हणाली, तुम्ही असे कसे करू शकता? हे घर आमचे आहे. तेव्हा नारायणराव म्हणाले, हे तुला कोणी सांगितले? तुम्ही स्वतःचा संसार माझ्या पेन्शनवर करता आणि हे आमचे घर आहे असे म्हणायला लाज नाही वाटत?
एवढे मोठे घर कधी घेतले दाखव बघू घराची कागदपत्रे. उचलायची जीभ लावायची टाळ्याला. हे घर मी माझ्या पेन्शनच्या पैशांनी खरेदी केले आहे. त्यामुळे मी हे घर विकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे माझ्या निर्णयाला कोणीही बदलू शकत नाही. नेहा बोललेले सर्व काही गुपचूप ऐकून घेणारा शांत स्वभावाच्या सासऱ्याचे हे रूप पाहून नेहा खूप घाबरली होती. नारायणरावाने आपले सर्व सामान उचलले, त्यांच्या पत्नीचा फोटो घेतला आणि धाकट्या मुलाला फोन करून बोलावून घेतले आणि त्याच्यासोबत घरातून बाहेर पडले. पाठीमागून नेहा त्यांना खूप आवाज देत होती, पण त्यांनी मागे वळून पाहिले नाही. नारायणरावांनी विनायकला पत्ता सांगितला आणि मित्राने सांगितलेल्या वृद्धाश्रमाजवळ गाडी थांबवायला सांगितली. विनायक म्हणाला, बाबा हे वृद्धाश्रम आहे, तुम्ही इथे राहणार नाही. बाबा तुम्ही माझ्यासोबत घरी चला. मी माझ्या मुलींची शपथ घेऊन सांगतो, मी कधीच तुम्हाला कोणताही त्रास होऊ देणार नाही. तेव्हा नारायणराव म्हणाले, बाळा मला ठाऊक आहे तू सोहमपेक्षा 10 पटीने चांगला आहेस, पण मला तुझ्यावर भार होऊन जगायचे नाही. त्यापेक्षा तूच मला इथे दर महिन्याला भेटायला येत जा. आणि आता तुला माझी शपथ आहे, मला आग्रह करू नकोस. वडिलांच्या तोंडून हे शब्द ऐकून मुलाचे डोळे पाण्याने भरले. तो बाबांना घेऊन आत गेला, जिथे प्रकाशराव होते. विनायक म्हणाले, काका तुम्ही माझ्या बाबांकडे लक्ष द्या. असे बोलताना त्याचे डोळे पाण्याने भरले आणि त्याने वडिलांना पुन्हा एकदा मिठी मारली आणि खूप जड पावलाने तो तिथून निघून गेला. तिकडे नेहाने सोहमला फोन लावून घडलेलं सर्व काही सांगितले. तसा तो सोहम तडकाफडकी ऑफिसमधून घरी आला आणि त्याने वडिलांना फोन लावला आणि म्हणाला, बाबा तुम्ही असे कसे करू शकता? पण आधी हे सांगा की तुम्ही कुठे आहात? मला तुम्हाला आता लगेच भेटायचे. नारायणराव म्हणाले, मला भेटून काहीच फायदा होणार नाही. जर तुला भेटायचं असेल तर मी तुला माझा पत्ता सांगतो. एवढे बोलून त्यांनी आपला पत्ता सोहमला सांगितला. सोहमला फोन केला आणि काही वेळातच तो आश्रमात पोचला. गुपचूप एकटे आणि शांत राहणारे नारायणराव वृद्ध लोकांच्या गर्दीमध्ये हसत आणि गप्पा मारत बसले होते. तिथे जाऊन सोहम म्हणाला, आम्हाला अडचणीत आणून तुम्ही इथे हसत आहात. अखेर तुम्ही आमची एवढी मोठी फसवणूक का केली? नारायणराव आपल्या मित्राकडे प्रकाशरावांकडे पाहत म्हणाले, ऐकलंस का प्रकाश, मी याची फसवणूक केली म्हणे. जो मुलगा दर महिन्याला माझी फसवणूक करायचा आणि आज तोच मुलगा मला विचारत आहे. अरे नालायका, स्वतःच्या आत वाकून बघ. तू तर दर महिन्याला कोणता तरी बहाणा बनवून तुझ्या बापाकडून पैसे काढत होतास. जर मी तुला धोका देऊन माझ्याकडून घेतलेल्या पैशांचा हिशोब लावायला लागलो तर तुझ्यावर खूप कर्ज होईल. त्यामुळे गुपचूप घरी जा. तुझ्याकडे 2 महिन्याचा वेळ आहे. त्यामुळे तुझे सामान बांधायला घे आणि माझे घर खाली कर. तेव्हा सोहम खूप घाबरला होता. तो म्हणाला, बाबा आता मी कुठे जाऊ, काय करू? नारायणराव म्हणाले, हा तुझा प्रश्न आहे. काय करायचं ते तुझे तू बघ. नारायणरावांनी जेव्हा त्याचा पराक्रम सर्वांसमोर उघडकीस आणला तेव्हा त्याने शरमेने मान खाली घातली. नारायणरावांनी त्यांच्यासमोर आश्रमातील मॅनेजरला सांगितले की हा माणूस पुन्हा कधीच इथे मला भेटायला आला तर त्याला गेटमधून हाकलवून द्या. तेव्हा अपमानित होऊन सोहम रिकाम्या हाताने घरी परत आला आणि 2 महिन्यानंतर त्याला अखेर घर खाली करावे लागले. वडिलांची केलेली फसवणूक त्याला चांगलीच भोगावी लागली. नारायणराव यांनी घर विकले. पैसे विनायकच्या मुलींच्या नावावर बँकेत ठेवले. आता सोहमचा मुलगा आणि पत्नीसह 2 खोल्याच्या छोट्याशा घरात राहतो. इकडे विनायक न चुकता आपल्या मुलींसह त्यांच्या बाबांना भेटायला आश्रमात जायचा. अखेर काही महिन्यांनी विनायकच्या मुली आजोबांना वृद्धाश्रमातून आपल्या घरी घेऊन आल्या. नारायणराव घरी पोचले तेव्हा त्यांच्या दोन्ही नातींनी त्यांचे खूप जोरदार स्वागत केले. हे सर्व पाहून नारायणरावांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आणि काही दिवसांनी त्यांच्या डोळ्याचे ऑपरेशन केले गेले. तेव्हा नारायणरावांना पहिल्याप्रमाणे स्वच्छ दिसायला लागले. ऑपरेशन झाल्यावर पुन्हा एकदा त्यांचा मोठा मुलगा आणि सून एक वेळ माफी मागण्यासाठी आले. तेव्हाही त्यांनी त्या दोघांना माफ केलं नाही. आता नारायणराव त्यांच्या 2 नातींबरोबर आणि आपल्या मुलासोबत खूप खुश आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.